एकदा सगळे संत मंडळी एकत्र जमले होते. तेव्हा मुक्ताबाई म्हणाल्या, गोरा काका, सगळ्या संतांची परीक्षा घ्या. गोरा कुंभार यांनी एक लाकूड घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यावर हलकी थाप दिली. सगळे शांत. पण संत नामदेव यांच्या मनात अहंकार दाटून आला. मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा? गोरा म्हणाले, नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. मन व्याकुळ झालं. नामदेव धावत गेले विठ्ठलाकडे. विठ्ठल शांतपणे म्हणाले, तुझं डोकं कच्चं आहे नाम्या. तुला ज्ञानाची गरज आहे. त्यासाठी माझा भक्त विसोबा खेचरकडे जा. नामदेव पोहोचले आणि पाहतात तर काय, विसोबा चक्क महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले. क्रोधाने नामदेव म्हणाले, पाय बाजूला करा. विसोबा शांत हसले आणि म्हणाले, जिथे शिव नाही तिथे माझे पाय ठेव. नामदेवांनी पाय उचलले आणि जिथे ठेवले तिथे शिवलिंग प्रकट. पुन्हा ठेवले, पुन्हा शिवलिंग. क्षणात संपूर्ण गाभारा शिवमय झाला. विसोबा म्हणाले, भगवंत सगळीकडे आहे नाम्या, पण अहंकाराच्या डोळ्यांना तो दिसत नाही. त्या क्षणी गुरूंनी मस्तकावर हात ठेवला आणि नामदेवांना सगळीकडे फक्त पांडुरंग दिसू लागला. धन्य ते गुरु आणि धन्य तो शिष्य.